तर मला पीसी डिझायनर आणि मोबाईल डिझायनर दोघांचं पण भरपूर कमेंट्स येतात की दादा जे तुम्ही फॉग बॅकग्राऊंड करताय तर ते आम्हाला कसं करताय ते प्रोफेशनली सांगा, जेणेकरून आम्हाला पण टॉपचं फॉग बॅकग्राऊंड करता येईल. तर तेच आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की बाबा पीसी आणि मोबाईलसाठी चांगल्या प्रकारे फॉग बॅकग्राऊंड कसं करायचं, रेफरन्स, ब्रशेस, ऍडजस्टमेंट्स कोणकोणतं लावायचं, तर त्या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहे. तर इथं बघा आपलं एक फॉग बॅकग्राऊंड ऑलरेडी तयार केले. तर इथं तुम्हाला लेयर्स बघायला भेटतात, त्या मी तुम्हाला समजून सांगतो. आपली पहिली आपण साईज घेतली 4x5 500 रिझोल्यूशन. त्यानंतर त्यावर आपण रेफरन्स ऍड केलाय, त्याची एक कॉपी मारल्या त्या रेफरन्सची आणि त्याच प्रकारे त्याचा ब्लेंड मोड चेंज केलाय. जो काय रेफरन्स आहे त्याचा स्क्रीन ब्लेंड मोड केलाय, प्लस त्यावर आपण एक एमटी लेअर ऍड केला आणि यात मारला एक ब्रश, सिक्रेट ब्रश. तर त्यावर मी येणार आहे ते पण समजून सांगतो. पीपीडी पावडर ब्रश म्हणू शकता किंवा फॉग ब्रश म्हणू शकताय. त्यानंतर मग इथं आपण ऍडजस्टमेंट लावलंय व्हायब्रन्स आणि सॅच्युरेशनचं. ती ऍडजस्टमेंट प्रॉपर्टीमध्ये बघा काय आपण ऍडजस्ट केल्या. त्यानंतर मग अजून 2 रेफरन्स लावल्यात, वर एक आणि खाली एक. आणि त्यानंतर पुन्हा एमटी लेअर, पुन्हा ब्रश. त्यानंतर मग इथं कलर बॅलन्स आणि फोटो फिल्टरचा आपला लास्टचा ऍडजस्टमेंट लावलाय. तर विषय काय आहे की या 1.5 मिनिटात आपल्याला चांगल्या प्रकारे समजू शकणार नाही. तर ती प्रोसेस बघण्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊ शकताय. आणि इथं आज रिसेंटलीच एकदम टॉपचा व्हिडिओ आलाय बघा. यात विषय काय केलाय आपण की चांगल्या प्रकारे बॅकग्राऊंड करायला शिकवलंयच, पण त्याबरोबर आपण फ्री फॉग ब्रश पण दिलाय आणि एक्स्ट्रा 20 बॅकग्राऊंड दिल्यात फॉग बॅकग्राऊंड. तो पण टॉपचा विषय बघा. आणि जे रेफरन्स सांगितल्यात बाबा तर ते तुम्हाला कळून जातील या व्हिडिओमध्ये.